त्यावेळेस आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करणार आहोत परमेश्वराच्या वचनासाठी की परमेश्वराने आज आपल्या प्रत्येकांबरोबर बोलावं महानरित्या आणि आपण कोणीच सेम राहणार नाही. आपण त्याच्या वचनाच्या द्वारे आज बदलून जाणार आहोत. आज ज्या अपेक्षेने आपण आज येशूकडे आलेलो आहोत, आज त्याचं वचन ऐकण्यासाठी आलो आहोत. प्रियांनो, विश्वास करा, कोणीही सेम राहणार नाही, पूर्णपणे बदलून जाऊ. आपण करूया प्रार्थना यावेळेस. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, आम्ही तुझ्या नावाला उंच करत आहोत, आम्ही तुझ्या नावाची महिमा करत आहोत, आम्ही तुझ्या नावाची प्रशंसा करत आहोत. तू महान असा परमेश्वर आहे. ओ प्रभू, आज जे काही तुझं वचन आम्ही जसं ऐकणार आहोत, आम्ही सेम राहणार नाही, आम्ही बदलून जाऊ प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे. तू तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला अशा झाडासारखं बनवणार आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहात जोर लावलेलं आहे. त्याचे पानं कोमजत नाही तर ते आपल्या हंगामामध्ये फळ देणाऱ्या झाडासारखं तो आम्हाला हिरवगार बनवतो. प्रभू, आम्ही जे काही हाती घेऊ परमेश्वरा ते सिद्धीत जाणार असो प्रभू. आणि प्रभू, तू आम्हाला ब्लेस कर परमेश्वर तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू. कारण तू बोललास प्रभू, तुझं वचन पाठवून रोगी व्यक्तींना निरोगी करणारा तू परमेश्वर. आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो पिता. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐकतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, आपण बघत आहोत या दिवसांमध्ये खूप लोकांच्या जीवनावर खूप सगळे अटॅक्स होते. आपण बघत आहे अनेक लोक आजारांना फेस करत आहे, अनेक लोक आजारामध्ये, अनेक लोक समस्येमध्ये, अनेक लोक संकटामध्ये, अनेक लोक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. हालेलुया. तर आपण यावेळेस बघणार आहोत परमेश्वराचं मान वचन. आपण काढणार आहोत यावेळेस मत्ती शुभवर्तमान याचा 9वा अध्याय काढणार आहोत आपण. आणि पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. 9वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत यावेळेस. मत्ती शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. जर कोणाला सापडला असेल तर यावेळेस वाचतील, लक्ष देतील सगळेजण. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरात जाऊन पोहोचला. मग पहा, बाजेवर पडून असलेला कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, एक अशी घटना बायबल मध्ये दिली. त्या घटनेबद्दल असं सांगितलेलं आहे, एक पक्षघाती मनुष्य होता. कोणता मनुष्य होता? कोणता मनुष्य होता? एक पॅरालिसिस झालेला मनुष्य होता. आणि आपण बघतो की तो जो मनुष्य पॅरालिसिस झालेला, त्याला त्याच्या मित्रांनी काय केलं तुम्हाला माहितीये? बाजेवर टाकून कोणाकडे घेऊन आले होते? येशूकडे. कोणाकडे आणलं होतं? कोणाकडे आणलं होतं? हालेलुया. आपण बघतो की त्याचा जो विश्वास आहे, त्या पक्षघाती मनुष्याचा आणि त्याच्या मित्रांचा जो विश्वास आहे, त्या विश्वास जो त्याने केला होता की त्याला कळालं होतं की येशू शिवाय मला कोणीही या त्रासातून काय करू शकत नाही, बरं करू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. जर तुम्ही विश्वास करत आहे, काय करत आहे? काय करत आहे? जर तुम्ही विश्वास करून तुम्ही येशूकडे आलात तर मी तुम्हाला सांगतो, येशू तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाही. काय होऊ देणार नाही? काय होऊ देणार नाही? कारण की तुम्ही येशूकडे आलात तर परमेश्वर कधीच आपल्याला काय होऊ देणार नाही? निराश होऊ देणार नाही. हालेलुया. आणि विश्वास ज्या वेळेस करतो आपण, त्या विश्वासाबरोबर आपण काही ना काही स्टेप्स घेत असतो, काही ना काही कृती करत असतो. आणि त्या कृतीवरनं, त्या स्टेप्सवरनं, त्या आपल्या वर्णनावरनं, ऍक्टिव्हिटीवरनं समजलं जातं की याचा विश्वास कसा आहे, एकदम स्ट्रॉंग आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. आता मला जर माझा विश्वास दाखवायचा आहे, मला जर काय दाखवायचा आहे? विश्वास. काय दाखवायचा आहे? तर तो विश्वास कशा पद्धतीने दिसणार आहे? तो याच्या पद्धतीने नाही दिसणार फक्त काय की मी माझ्या तोंडाने फक्त बोलत आहे की मी येशूवर खूप जास्त काय ठेवते? काय ठेवते? हालेलुया. तर मला मी जो विश्वास दाखवते, त्या विश्वासासाठी काही कृत्या करणं सुद्धा खूप काय गरजेचं आहे. हालेलुया. देवाला जर आपल्याला खुश करायचं, देवाला आपल्याला काय करायचंय? तो कशाने खुश होणार तुम्हाला माहितीये? विश्वासाच्या. कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? विश्वास जो शब्द आहे, विश्वास जी गोष्ट आहे ना, एवढी महत्वाची प्रियांनो, एवढी महत्वाची आहे की
बायबलचा जो सेंटर आहे किंवा बायबल जे पूर्ण डिपेंड करतं ते कशावर करतं तुम्हाला माहितीये? विश्वासावर. कशावर डिपेंड करतं? कशावर डिपेंड करतं? आता हा जो आहे व्यक्ती जो पक्षघाती आहे, काय तो जो पॅरालिसिस झालेला आहे आणि त्याला पॅरालिस झालाय आणि तुम्हाला माहितीये त्याला त्याच्या मित्रांनी सुद्धा काय केलं आपण बघतो. जर आपण मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय काढला आणि याच्यामध्ये जर आपण वाचलं तर एकदम इन डिटेल मध्ये दिलेलं आहे. आपण इथं बघतो 2रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये काय सांगितलंय, तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना, तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले, त्याला 4घांनी उचलून आणलं होतं. किती जणांनी आणलं होतं? ही गोष्ट नॉर्मल आहे काय की तो जो पक्षघाती मनुष्य आहे त्याच्या मित्रांनी त्याला बाजेवर टाकून कुठं आणलं होतं? येशूकडे. कोणाकडे आणलं होतं? कोणाकडे आणलं होतं? ही कॉमन गोष्ट आहे. ही काय एकदम सर्वसाधारण गोष्ट आहे की तो जो व्यक्ती आहे त्याने येशू बद्दल ऐकलं की मला आरोग्य देणारा कोण आहे? येशू. तर मला कोणाकडे घेऊन चला? येशू. कोणाकडे घेऊन चला? पण आता जे त्याला घेऊन चाललेले ते सुद्धा ईश्वर विश्वास ठेवता आणि जो आजारी आहे तो सुद्धा ईश्वर विश्वास ठेवतो. आता हे सगळेजण येशूकडे चाललेत, पण यांनी जी गोष्ट केली ती सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय तुम्हाला माहितीये? ज्यावेळेस येशूकडे ते चालले होते त्यावेळेस त्यांनी बघितलं येशू एका रूम मध्ये बसलेला आहे आणि तो प्रचार करत आहे आणि प्रचार करत असताना पूर्ण रूम काय झालेली? पूर्ण रूम काय आलेली? आता यांना प्रश्न पडला, या व्यक्तीला येशूच्या समोर न्यायचं. कोणासमोर न्यायचंय? तर आता इथं काहीतरी आपल्याला अद्भुत अशी गोष्ट करायची. हालेलुया. कोणती गोष्ट करायची? आता तुम्हाला माहितीये पक्षघाती मनुष्य आहे, बाजेवर आहे, त्याचे मित्र आहे, त्याला घेऊन आले कोणाकडे? कोणाकडे घेऊन आले? आणि रूम मध्ये येशू प्रचार करत आहे आणि पूर्ण रूम कशाने भरलेली आहे? सगळे लोक काय करते? प्रचार ऐकत. प्रचार काय करते? आता याला तर कोणाजवळ यायचंय? येशू जवळ. कारण कोण बरं करणार आहे? येशू. कोण बरं करणार आहे? हालेलुया. तर त्यांनी तुम्हाला माहितीये काय केलं? ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठरवलेलं होतं की येशूच या पक्षघाती मनुष्याला म्हणजे आमच्या मित्रांना काय करणार आहे? बरं करणार आहे, म्हणून ते येशूकडे घेऊन आले होते. पण येशू मध्ये प्रचार करत आहे, पूर्ण घर रूम पूर्ण भरलेली माणसाने. आता काय करणार प्रश्न होता. त्यांनी तुम्हाला माहितीये काय केलं? त्या व्यक्तीला घेतलं वरती, जे सगळं वरती काय होतं तुम्हाला माहितीये? वरती कौलारूचे घर राहायचे. वरचं ते सगळं जे कौलारू होते ते काय केले? त्यांनी काढले, बाज धरली आणि त्या बाजेने त्या पक्षघाती मनुष्याला कुठं उतरवलं? येशूच्या समोर. हालेलुया. 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 आणि या विश्वासाला कोणी बघितलं? येशू. हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, तुमचं जे आरोग्य आहे ना, तुमचं जे आरोग्य तुम्हाला प्राप्त करायचंय ते आरोग्य प्राप्त करण्यासाठी तुमचा विश्वास जेवढा मोठा राहणार आहे, विश्वास तुमचा काय राहणार आहे? आणि तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी करणार आहे, जी कृती करणार आहे, जी एकदम कशी राहणार आहे? शॉकिंग राहणार. एकदम कशी राहणार आहे? कशी राहणार आहे? हालेलुया. हालेलुया. सगळेच लोक येशूकडे येते. सगळेच लोक कोणाकडे येते? सगळेच लोक कोणाकडे येते? आणि सगळ्याच लोकांना येशूकडून काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. सगळ्यांनाच येशूकडून काय पाहिजे? पण तुम्ही जर येशूकडे आलात पण तुम्हाला आरोग्यापेक्षा तुम्हाला येशूला सोबत घेऊन जायचंय, तर तुम्ही सगळ्यात जास्त मोठ्या गोष्टींना घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. सगळे लोक कशासाठी आलेत? येशूकडून आरोग्य प्राप्त करायला. काय प्राप्त करायला? सगळ्यांना काय पाहिजे? पण जर तुम्ही येशूकडे आलात काय प्राप्त करण्यासाठी? आरोग्य नाही, येशूलाच प्राप्त करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. जो सगळ्या गोष्टीचा सोर्स आहे, जो सगळ्या गोष्टीचा पुरवठा करणार आहे, ज्याच्यापासून तुम्ही फक्त आरोग्य नाही, तुम्ही सगळ्याच गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या येशूलाच प्राप्त करण्यासाठी जर तुम्ही त्याच्याकडे आलात, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यात जास्त आशीर्वादित लोक राहणार. हालेलुया. हालेलुया. आपण इथं बघतो, इथं काय सांगितलंय?
त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तिथले छप्पर त्यांनी वस्तूरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापाची काय झाली आहे? हालेलुया. काय सांगितलं? येशूकडे त्या पक्षघाती माणसाच्या मित्रांनी आणलं, पण त्यांना कळालं की येशूकडे जाण्यासाठी जागा नाहीये. त्यांनी वरचं जे छप्पर होतं ते काय केलं? काढलं आणि तिथून त्याच्या मित्रांना काय केलं? बाजेला खाली सोडलं. हालेलुया. हालेलुया. आणि तो विश्वास कोण बघत होता? तो विश्वास कोण बघत होता? हालेलुया. मी काय सांगितलं? आपल्याला जर देवाला खुश करायचे, आपल्याला देवाला काय करायचंय? खुश. कशाने देव खुश होणार आहे? कशाने खुश होणार आहे? कशाने खुश होणार आहे? आणि विश्वास तुम्हाला माहितीये कशाला दर्शवतो? तुम्ही त्याच्यासाठी घेतलेल्या स्टेपला दर्शवत असतो. कशाला दर्शवत असतो? तुम्ही त्याच्यासाठी जे काय पाऊल उचलते, तुम्ही त्याच्यासाठी काय करते? जर तुम्ही विचार करते मी ईश्वर विश्वास करते आणि मी घरीच बसलेलो आहे आणि मी संडेच्या चर्चला नाही येते, मी काय विचार करते? माझा ईश्वर खूप विश्वास आहे आणि मी घरीच आहे, मी त्याच्यासाठी निर्णय नाही घेते, मी त्याच्यासाठी पाऊल उचलत नाहीये की मी त्याच्याकडे काय करावं? यावं, त्याच्या जवळ यावं आणि त्याच्या त्या गोष्टींना काय करावं? प्राप्त करावं. हालेलुया. 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 मग तो विश्वास कसा असणार तुम्हाला माहितीये? क्रिया विना विश्वास कसा आहे? निरर्थक. कसा आहे? त्याला कुठल्याच प्रकारचा काही नाहीये, अर्थ नाही. हालेलुया. जर तुमच्या विश्वासामध्ये क्रिया आहे, तुमच्या विश्वासामध्ये कृती आहे आणि तुम्ही जर विश्वास ठेवून कुठली गोष्ट करत आहे, कुठली गोष्ट काय करत आहे, तर तुमच्या त्या विश्वासाच्या द्वारे आणि त्या कृतीच्या द्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात अद्भुत काम करणार. हालेलुया. 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 खूप वेळेस फक्त आपण काय करत असतो? विश्वास. काय करत असतो? काय करत असतो? पण आपण त्याच्यासाठी काय करत नाहीये? स्टेप घेत नाही. काय घेत नाही आपण त्याच्यासाठी? त्याच्यासाठी आपण असे ठोस निर्णय घेत नाही, त्याच्यासाठी आपण ठोस असे पाऊल उचलत नाही. फक्त आपला काय चालू आहे? काय चालू आहे? जर या व्यक्तीने विचार केला असता की आता आपण येशूकडे चाललो, येशूकडे गेलो, दाराजवळ आलो आणि आता येशूच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला काय नाहीये? मार्ग नाही, आपल्याला जाता येणार नाही आणि ते तिथंच जर थांबले असते, तिथंच जर काय झाले असते, तर तो पक्षघाती मनुष्य बरा होऊ शकला असता का? कारण त्यांनी काय केलं? स्टेप घेतली, निघले. पण ज्यावेळेस त्यांनी स्टेप घेतली, कशाने स्टेप घेतली होती? त्यांनी विश्वास. कशाने घेतली होती? दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या. जे तुम्ही निर्णय घेते तो तुम्ही कशाने घेते? विश्वास. कशाने घेते? आणि जो निर्णय घेणारे, जे पाऊल उचलणारे, ते पण तुम्ही कशाने उचलणारे? विश्वास. कशाने उचलणारे? म्हणजे विश्वास एवढा महत्वाचा आहे प्रियांनो बायबल मध्ये, कारण की विश्वासाच्या द्वारेच आपले पाप काय झालेले? हालेलुया. कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? म्हणून आपण इथं बघतो, इथं काय झालंय? विश्वास जो आहे ना, तो तुम्हाला माहितीये दाखवता येतो. विश्वास काय? विश्वास जो आहे ना तो दिसणार आहे. विश्वास कसा आहे? आणि अविश्वास सुद्धा काय? दिसणार. दोन्ही पण गोष्टी काय? विश्वास पण काय होते? दिसत आहे, दाखवता येतो किंवा कोणी बघत आहे. आणि अविश्वास सुद्धा काय? दाखवता येते किंवा बघता येते. हालेलुया. येशू नासरेत मध्ये गेला होता. कुठे गेला होता? तो त्याच्या स्वतःच्या गावामध्ये गेला, स्वतःच्या घरातल्या लोकांकडे गेला आणि तुम्हाला माहितीये त्याच्या घरातल्या लोकांनी काय विचार केला? हा कोण आहे? सुताराचा मुलगा आहे. हा कोण आहे? सुताराचा मुलगा. हालेलुया. त्यांनी काय काय इमॅजिन बनवलं होतं? काय काय ठरवलं त्यांनी त्यांच्या मनामध्ये? का हा कोण आहे? हा सुताराचा मुलगा आहे, हा योसेफाचा मुलगा आहे, हा आपल्या बरोबर राहिलेला आहे, आपल्या सोबतचा आहे. म्हणून त्यांच्या त्या अविश्वासामुळे, कशामुळे? कशामुळे?
तिथं येशूने अद्भुत गोष्टी केल्या. हालेलुया. हालेलुया. कोणाच्या गावामध्ये? स्वतःच्या. कोणत्या गावामध्ये? स्वतः. नासरेत मध्ये. कुठं? नासरेतमध्ये. आणि तोच येशू ज्यावेळेस दुसऱ्या नगरांमध्ये गेला, तोच येशू कुठे गेला? हालेलुया. हालेलुया. त्या लोकांनी त्याला एक देवाचा संदेष्टा, एक देवाचा लेकरू, एक परमेश्वराचं लेकरू, एक परमेश्वराचा पुत्र म्हणून काय केला? स्वीकार केला. हालेलुया. हालेलुया. आणि मग त्यांनी कशाला प्राप्त केलं? आशीर्वाद. हालेलुया. 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 म्हणजे काय? अविश्वास आपल्यातून दिसतो आणि विश्वास सुद्धा आपल्यातून काय होत असतो? फक्त इम्पॉर्टंट काय? तुम्ही त्याला कोणत्या उद्देशाने काय करत आहे? ग्रहण करत आहे. हालेलुया. 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 म्हणजे या दोन्ही पण गोष्टी खूप महत्वाच्या प्रियांनो. येशूने, तुम्हाला माहितीये, येशू जो होता, ज्यावेळेस त्यांनी जे मिनिस्ट्री सुरू केली, चालू केली, काय करण्यासाठी? त्याची सेवकाई चालू केली, काम करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी या रोगी व्यक्तीला जे बरं केलंय, पक्षघाती मनुष्याला, त्याने त्याच्यापेक्षा कितीतरी अगोदर ज्यावेळेस मिनिस्ट्री स्टार्ट केली, अनेक लोकांना तो काय करत होता? बरं करत होता. अनेक लोकांना काय करत होता? अनेक लोकांना आरोग्य प्राप्त होत होतं. हालेलुया. अनेक लोकांना काय प्राप्त होत होतं? आणि ज्यावेळेस हा व्यक्ती जो पक्षघाती होता, त्याने सुद्धा येशू बद्दल काय केलं होतं? ऐकलं होतं की येशू काय करतो? रोगी व्यक्तींना काय करतो? निरोगी करतो. हालेलुया. आणि ते सगळे जे येशूकडे कितीतरी लोक येत होते आणि कशाला प्राप्त करत होते? आरोग्याला. कशाला प्राप्त करत होते? आरोग्याला. हालेलुया. म्हणून हे खूप महत्वाचं आहे प्रियांनो, की आपण ज्या विश्वासाने येशूकडे आलोत, ज्या विश्वासाने येशूकडे आलोत, हे इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्या आरोग्याला कशा पद्धतीने प्राप्त करणार आहे. हालेलुया. जर तुम्ही येशूकडे आलात आणि तुम्ही काय करत आहे? जाऊ आपण येशूकडे, जर आरोग्य भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तरी आपण काय करू? दुसरे काहीतरी मार्ग आपल्याकडे आहे. हालेलुया. या उद्देशाने जर आपण आलो, कोणत्या? या द्विधा मनस्थितीमध्ये आलो. काय? जर जाऊन बघू, जर मिळालं आरोग्य, जर झालो आपण बरे तर ठीक आहे, नाही जरी झालं तरी दुसरे भरपूर काय आहेत आपल्याकडे पर्याय. हालेलुया. 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 जर आपण अशा उद्देशाने आलो, अशा विश्वासाने आलो, तर मी तुम्हाला सांगतो आपण कदाचित आरोग्याला प्राप्त करणार. कारण बायबलचं एक वचन सांगतं, आपण काढूया यावेळेस. याकोबाचं पत्र काढू आपण. याकोबाचं पत्र काढू आपण. आणि यावेळेस वाचूया पहिला अध्याय, आणि यावेळेस वाचूया आपण 6वं वचन. पहिला अध्याय, याकोबाचं पत्र याचं पहिला अध्याय आणि 6वं वचन वाचूया. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंचावलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. काय सांगितलंय? पण त्याने काही संशय न धरता. काय न धरता? जर तुम्ही या उद्देशाने आलात की आता माझ्याकडे कुठल्याच गोष्टीचा पर्याय नाहीये, कुठलाच ऑप्शन नाहीये, मला माहितीये मी ज्या परमेश्वराकडे चाललोय, ज्या येशूकडे चाललोय, तोच माझ्या प्रश्नाचं सोल्युशन आहे, आन्सर आहे, आणि या विश्वासाने आपण कोणाकडे जाते? येशूकडे. कोणाकडे जाते? की माझा जो विश्वास आहे तो कोणावर आहे? परमेश्वर. कोणावर आहे? पण जर विश्वास करून येत येशूकडे, पण कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये मनाच्या काय माझ्या संशय, काय काय होईल नाही होणार. हालेलुया. काय होईल किंवा नाही होणार, या उद्देशाने जर आपण आलो तर इथं काय सांगितलंय? पण त्याने काही संशय न धरता
विश्वासाने मागावे. कशाने मागावे? कशाने मागावे? जर तुम्ही आलेत ना येशूकडे, जसा तो जो पक्षघाती मनुष्य होता, त्याचे जे मित्र होते, त्यांनी डायरेक्टली डिसाइडेड केलं होतं, ठरवलेलं होतं की आम्ही याला कशा पण परिस्थितीमध्ये येशूच्या समोर उभा करणार म्हणजे करणार. आणि आम्हाला माहितीये येशू जसं याला बघेल, लगेच येशूच्या जवळ जाण्याच्या द्वारे हा काय होईल? हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही या विश्वासाने आला, कोणत्या विश्वासाने? काहीही होऊ द्या, काहीही होऊ द्या, मला येशूच बरं करणार. हालेलुया. मला कोण बरं करणार आहे? कोण बरं करणार आहे? जर या उद्देशाने आलात आणि कुठल्याही प्रकारचा संशय न धरता, पूर्ण डेफिनेटली मला माहितीये येशूच मला या त्रासातून बाहेर काढू शकतो. हालेलुया. या उद्देशाने जर तुम्ही आलात ना, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कधीच निराश होऊन जाणार नाही. हालेलुया. कधीच काय होऊन जाणार नाही? निराशा कधी येते तुम्हाला माहितीये? थोडासा जरी अविश्वासाचा पॉइंट तुमच्यामध्ये असला. कोणता पॉइंट असला? कोणती गोष्ट असली? तुम्हाला माहितीये एक व्यक्ती होता, त्याचा मुलगा आजारी होता. त्याचा मुलगा काय होता? आणि तो येशूकडे आला आणि येशूला काय म्हणला? माझ्या मुलाला होऊ शकेल तर तू काय कर? बरं कर. माझ्या मुलाला होऊ शकेल तर काय कर? मग येशू त्याला काय म्हणला? तू असं का बरं म्हणतोय? काय जर होऊ शकेल तर माझ्या मुलाला काय कर? अगोदर तुझ्यामधला अविश्वास जो आहे ना, त्याला तू काय कर? दूर कर. येशू काय म्हणला? तुझ्यामध्ये असलेला जो अविश्वास आहे त्याला काय कर? त्याने लगेच येशूकडे काय केली? प्रार्थना केली. प्रभू, माझ्या मधला जो अविश्वास आहे ना, तो काय करा? दूर कर. हालेलुया. जसा त्याच्यातून अविश्वास दूर झाला, त्याने परमेश्वरावर काय केला? विश्वास. त्याचा मुलगा काय झाला? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही विश्वास करणारे, जर तुम्हाला माहितीये की मला फक्त येशूच बरं करू शकतो, येशूच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, येशूच माझ्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे, आणि तुम्ही जर विश्वास ठेवून त्याच्याकडे आला, कसा? 99 वर्ष. किती वर्ष? कमी टाइम पिरियड नाही, 99 वर्ष सारा काय करत होती? विश्वास. काय करत होती? कोणावर? परमेश्वर. आणि 99 वर्षामध्ये सारेला परमेश्वराने काय केला? पुत्र दिला. हालेलुया. इसाक दिला तिला. कोण दिला? इसाक. त्याच्या नावाचा अर्थ काय तुम्हाला माहिती? हसवलं तिला. कधी हसवलं? म्हातारपणामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो पुत्र तिला लवकर पण भेटला असता. हालेलुया. तो पुत्र तिला काय झाला असता? पण कशामुळे ती गोष्ट झाली? ती पूर्णपणे परमेश्वरावर डिपेंड नव्हती. कोणावर डिपेंड नव्हती? कोणावर डिपेंड नव्हती? जर ती परमेश्वरावर डिपेंड असती, जर तिला माहित होतं की परमेश्वराने अब्रामासोबत वाचा बांधलेली आहे, त्याला वचन दिलेलं आहे की मी तुझ्याच संततीला ताऱ्या एवढं काय करेल? बहुगुणित करेल, तर तिने या अविश्वासाच्या गोष्टीला कृतीला केलं नसतं. तिने काय गोष्ट केली? ती काय बोलली? की जी माझी दासी हगार, तिच्या बरोबर तू काय कर? लग्न कर, आणि तिच्याद्वारे काय होईल? पुत्र होईल, आणि तो पुत्र कदाचित आपल्या वंशजाला काय करेल? हालेलुया. पण परमेश्वर काय बोलला? मी तुझ्याच द्वारे काय करेल? पुत्र देईल तुला, आणि त्याच्याद्वारे मी तुझा वंश काय करेल? वाढवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर परमेश्वराने तुम्हाला अभिवचन दिलंय, परमेश्वराने तुम्हाला जर वाचा तुमच्या सोबत बांधली, परमेश्वर जर तुम्हाला कुठली गोष्ट सांगत आहे आणि त्यावर तुम्ही पूर्णपणे काय करत आहे? विश्वास. कसा? कसा विश्वास? कसा विश्वास? यांनी काय विश्वास केला होता? काही जरी झालं तर आमच्या मित्राला आम्हाला कोणाजवळ यायचंय? काही होऊ द्या, पण आम्हाला कोणाजवळ यायचंय? हालेलुया, हालेलुया. आणि त्यांनी ती गोष्ट काय केली होती? ठरवली होती मनामध्ये, आणि ती गोष्ट त्यांनी काय केली? पूर्ण केली. हालेलुया. त्यांच्या त्या विश्वासाला पाहून येशू काय म्हटला? तुझ्या पापाची काय झालेली?
हालेलुया हालेलुया. 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 ते काय प्राप्त करण्यासाठी आले होते? आरोग्य. काय प्राप्त करण्यासाठी आले होते? काय प्राप्त करण्यासाठी आले होते? आरोग्य. त्यांचा जी खटपट होती, त्यांनी केलेले जे सगळ्या गोष्टी होत्या त्यावरनं परमेश्वराने फक्त त्यांना आरोग्य नाही दिलं. परमेश्वराने फक्त त्याला काय दिलं नाही? परमेश्वर काय बोलला? तुझ्या पापाची काय झाली? काय झाली? खूप वेळेस आपण येशूकडे काय घेऊन येतो? आपल्या समस्या. काय घेऊन येतो? आपल्या समस्या. की आपल्याला वाटतं इथं चर्च आहे, इथं येशूचे लोक आहे, इथं पास्टर आहे, तुम्ही तिथं जा आणि तुम्ही तिथं गेले की तुम्हाला तुमच्या समस्येमधून तुम्ही काय व्हाल? बरे व्हाल. हालेलुया. आणि आपण आपली समस्या घेऊन जातो आणि आपण तिथं बघतो की आपण समस्येसाठी गेलो होतो, पण तिथं येशूने ती समस्या तर दूर केली, पण त्या समस्येतून दूर करून आपले पाप क्षमा केले आणि आपल्यावर त्याचं प्रेम प्रकट केलं आणि अशा पद्धतीनं प्रेम प्रकट केलं की आपल्याला तो उपयोगात आणायला लागला. हालेलुया हालेलुया. अगोदर आपण काय ऐकत असतो? इतर लोकांसारखं काय ऐकत असतो? या ठिकाणी जा, या जागेमध्ये जा, तिथं चर्च आहे, तुम्ही तिथं गेले तर तुम्ही काय व्हाल? तिथं निरोगी व्हाल. काय व्हाल? तिथं फक्त कशासाठी आलेलो असतो आपण? कशासाठी आलो असतो? कशासाठी आलेलो असतो? पण त्या जागेमध्ये परमेश्वर असं काम करतो की आपले पाप क्षमा करून आपल्याला पूर्णपणे काय करतो? पवित्र बनवतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. हा परमेश्वराचा स्वभाव आहे. हा परमेश्वराचा काय? हा परमेश्वराचा काय? की तो तुम्हाला माहितीये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आजार आहे काय? आजार. तर आजाराच्या द्वारे काय होणार आहे? आजार जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वराचा महिमा होणार आहे का? होणार आहे परमेश्वराचा महिमा? जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये काय आहे? आजार. जोपर्यंत या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय होता? आजार होता. हा जो पक्षघाती मनुष्य आहे हा याच्या आजारामध्ये होता, तोपर्यंत परमेश्वराचा महिमा झाला का? पण ज्या वेळेस त्याचा आजारातून तो बरा झाला, लगेच त्याचा काय करण्यात आला? परमेश्वराचा महिमा करण्यात. हालेलुया. असे मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, अनेक लोक ज्यावेळेस आजारामध्ये असतात. कशामध्ये असतात? कशामध्ये असतात? कारण काय सांगितलं बायबल मध्ये? सैतान येतो घात, हत्या आणि सैतान कशासाठी येतो? घात, हत्या आणि सैतान फक्त काय करतो? नाश नाही करत. सैतान काय करतो? घात करतो, हत्या करतो आणि मग काय करतो? म्हणजे त्याचा स्वभाव आहे काय करण्याचा? तुम्हाला माहितीये? लोकांचा नाश करण्याचा, घात करण्याचा आणि त्याला काय करण्याचा? मनुष्यांना छळण्याचा, आजारामध्ये बांधून ठेवण्याचा, आजारामध्ये ठेवण्याचा, त्रासामध्ये ठेवण्याचा. हा कोणाचा स्वभाव आहे? कोणाचा स्वभाव आहे? परमेश्वराचा स्वभाव काय तुम्हाला माहिती? आजारातून बरं करणार. हालेलुया. परमेश्वराचा स्वभाव काय? लोकांना आजारातून बाहेर काढण्याचा, गरिबीतून बाहेर काढण्याचा, श्रापातून मुक्त करण्याचा, अंधकारातून बाहेर काढण्याचा. कारण बायबल मध्ये काय सांगितलंय? देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आलाय की सैतानाचे काम नष्ट करण्यासाठी. कोणाचे काम नष्ट करण्यासाठी? कोणाचे काम नष्ट करण्यासाठी? या जागेमध्ये आपण बघतो की जो व्यक्ती आहे, जो आजारामध्ये पक्षघाताने परेशान आहे, पॅरालिसिस झालेला आहे, तो येशूकडे आलाय आणि येशू त्याला काय म्हणतोय? तुझ्या पापाची काय झालेली आहे? याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये? येशू या जगामध्ये मनुष्यांना पापातनं बाहेर काढून, सैतानाच्या राज्याला नष्ट करून, सैतानाच्या सत्तेला संपवून, मनुष्याच्या जीवनावरून सैतानाच्या अधिकाराला नष्ट करण्यासाठी आलेला आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. कारण बायबल मध्ये बघितलं तर त्या येशूच्या नावाचा अर्थच काय होतो तुम्हाला माहितीये? काय होतो येशूच्या नावाचा अर्थ? पापाची क्षमा. काय होतो? मग तिथं ज्यावेळेस येशूकडे तो व्यक्ती आला आणि येशू तिथं काय म्हणतोय? तुझ्या पापाची काय झालेली? हालेलुया. आणि आजूबाजूचे सगळे लोक काय करत होते? या गोष्टीला ऐकत होते. या गोष्टीला काय करत होते? आणि काय बोलत होते? की हा जो मनुष्य आहे, जो येशू आहे, हा देवाच्या विरुद्ध काय करत आहे?
दुर्भाषण करत आहे. देवाच्या विरुद्ध काय करत आहे? देवाच्या विरुद्ध काय करत आहे? येशू मध्ये सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याच्या द्वारे तो लोकांना काय करत होता? बरं करत होता. काय करत होता? आणि ती काय पहिली केस नव्हती की येशूने या पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला काय केलं होतं? बरं केलं होतं. जर बघितलं तर तो अनेक रोगी लोक त्याच्याकडे यायचे, तो त्यांना बरं करायचा आणि अनेक लोक आजारातून बरे व्हायचे, अनेक लोकांचे आजार निघून जायचे, अनेक लोक डिलिव्हर्ड व्हायचे, मुक्त व्हायचे. पण ज्यावेळेस इथं पक्षघाती मनुष्याला परमेश्वर ज्यावेळेस अधिकाराने काय बोलला की तुझ्या पापाची काय झालेली? हालेलुया. तो खऱ्या अर्थाने विश्वासाने लोकांना जाहीर करत होता, लोकांना सांगत होता की प्रभू येशूकडे ते सामर्थ्य आहे पापाची काय करण्याचं? काय करण्याचं? याच्यावरून काय समजतं प्रेम तुम्हाला माहितीये? आज जे पण लोक या प्रॉब्लेम मध्ये, कोणत्या प्रॉब्लेम मध्ये? आजारामध्ये, बंधनामध्ये, श्रापामध्ये, अंधकारामध्ये, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय तुम्हाला माहितीये? आपल्या जीवनावर सत्ता करणारा कोण? सैतान. आपल्या जीवनामध्ये काम करणारा कोण? जे सैतान आहे, किंवा आपल्या जीवनामध्ये जे काम चालू आहे कोणाचं? पापाचं. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेस आपल्या पापांची काय होणार आहे? क्षमा होणार. आपल्या पापांची काय होणार आहे? पाप ज्यावेळेस आपल्यावरून सत्ता करणं निघून जाईल, सोडून देईल, पाप आपल्यातून निघून जाईल, पापांची आपल्या क्षमा होईल, त्यानंतरच आपल्या जीवनामध्ये तारणाचा मार्ग मोकळा होणार आहे. तारण आपल्या जीवनामध्ये येणार आहे. तारणाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये काय येणार आहे? उद्धार येणार आहे. हालेलुया. म्हणून इम्पॉर्टंट आपल्या जीवनामध्ये जर आज जे लोक या समस्येमध्ये, आजारामध्ये, गरिबीमध्ये, श्रापामध्ये, बंधनामध्ये, त्रासामध्ये, त्यांना जर त्या त्रासातून मुक्त व्हायचंय, त्या समस्येतून बाहेर निघायचंय, तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय तुम्हाला माहितीये? आपल्या पापांची काय होणं गरजेचं आहे? काय होणं गरजेचं आहे? आणि पाप क्षमा करणारा कोण आहे? फक्त कोण आहे? कोणाच्या नावामध्ये पापाची क्षमा? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्येच आपल्या पापांची काय होणार आहे? हालेलुया. हालेलुया. या पृथ्वीवर, या पृथ्वीच्या खाली, स्वर्गात एकच नाव आहे. कोणतं नाव आहे? येशू. कोणतं नाव आहे? की त्या नावाच्या समोर प्रत्येक गुडघा काय होणार आहे? आणि प्रत्येक जबान त्याला काय करणार आहे? कबूल करणार आहे. येशू प्रभू आहे. काय कबूल करणार आहे? येशू प्रभू आहे. आणि पित्याने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी काय केलेलं आहे? हे जे कोणी अंगीकार करतं, जे कोणी या गोष्टीवर विश्वास ठेवतं आणि आपल्या मुखाने कबूल करतं आणि आपल्या अंतःकरणामध्ये काय करतो? विश्वास करतो, त्यांच्या पापांची काय होती? हालेलुया. 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 म्हणून या गोष्टीवर विश्वास करणं खूप काय? हालेलुया. ज्यावेळेस येशूला ते सगळे लोक बघत होते की हा काय करत आहे? दुर्भाषण करत आहे. हा काय म्हणत आहे की तुझ्या पापांची काय झाली? हालेलुया. कारण की जे लोक येशूकडे आलेत, येशू फक्त त्यांचे रोग बरे नाही करत, तर त्यांचं जीवन बदलून टाकत असतो. हालेलुया. काय बदलून टाकत असतो? तुम्ही आणि मी, आपण येशूकडे आलो कशासाठी? आरोग्याला प्राप्त करण्यासाठी. कशाला प्राप्त करण्यासाठी? पण आज अशी परिस्थिती, येशूने आपले सगळे रोग बरे केले, त्या रोगातून आपल्याला मुक्त केलं, आणि फक्त रोगातून मुक्त नाही केलं तर आपले सगळे पाप त्यांनी काय केले? काय केले? आपले सगळे पाप. आणि आपले पाप क्षमा होऊन आपला येशू ख्रिस्तामध्ये काय झाला? नवीन जन्म. काय झालाय? काय झालं आपला? आता विचार करा, इथं ही पण गोष्ट आहे की पक्षघाती मनुष्य आहे आणि त्याला येशू काय म्हणतोय? एकाच शब्दाने बोलत आहे. काय बोलत आहे? तुझ्या पापाची काय झाली? काय झाली तुझ्या पापाची? काय झाली तुझ्या पापाची? आता विचार करा, पापाची क्षमा होण्यासाठी पश्चाताप करायचा आहे, अंगीकार करायचा आहे, बाप्तिस्मा घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहे, आणि मग आपल्याला वाटतं की आपलं काय झालेलं आहे? आता आपल्या पापाची काय झाली? पण इथं या पक्षघाती मनुष्याला येशू फक्त एकच शब्द बोलला. काय शब्द बोलला? तुझ्या पापाची काय झाली?
हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 म्हणजे हे डिपेंड कोणावर करतं तुम्हाला माहिती आहे? येशूवर आणि आपल्या विश्वास. कशावर डिपेंड करतं? विश्वासावर आपल्या विश्वासावर. ज्या वेळेस आपण विश्वास करतो, काय करतो आपण? विश्वास. आणि त्या विश्वासाच्या द्वारे आपण काय करतो? कृती करतो. काय करतो आपण? आपण विश्वास करत आहे आणि काय करत आहे? त्या कृतीवरनं परमेश्वर आपले पाप काय करतो? याला येशू पक्षघाती मनुष्याला काय बोलला? तुझ्या पापाची काय झालेली? तुझ्या पापाची काय आली? किती मोठी गोष्ट झाली. येशू त्याला फक्त एकच शब्द बोलला, तुझ्या पापाची काय झाली? आणि तो त्याला म्हटला उठ आणि तुझी बाज उचलून घेऊन काय करायला? आणि आज जर आपण बघितलं, पापाची क्षमा होण्यासाठी किती गोष्टी कराव्या लागतात? पापाचा पश्चाताप करा, पापाची क्षमा मागण्यासाठी पश्चाताप करत राहा, नंतर पश्चाताप झाल्यानंतर नंतर काय करा? बाप्तिस्मा घ्या. म्हणजे आपण कृती करत आहे की बाप्तिस्म्याच्या द्वारे आपण दर्शवते की माझे आता पाप काय झालेले. पण याने जे स्टेप्स घेतल्या होत्या, याच्या मित्रांनी ज्या स्टेप्स घेतल्या होत्या, त्या या सगळ्या निर्णयावरून, यांच्या सगळ्या कृतीवरून येशू एकच शब्द बोलला की तुझ्या पापाची काय झालेली. आणि लगेच त्याच्या पापाची क्षमा झाली आणि तू लगेच त्या आजारातून काय झाला? हालेलुया 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 हालेलुया. म्हणजे हे महत्वाचं आहे की तुम्ही जो विश्वास ठेवते, तुम्ही काय ठेवते? तो तुमचा विश्वास कोणत्या लेवल मध्ये? हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवते येशू मला बरं करणार आहे, येशूच मला ही गोष्ट देणार आहे आणि माझा विश्वास आहे काही होऊ द्या. कोण देणार आहे मला? कोण देणार आहे? परिस्थिती काय सांगते, लोक काय सांगते, माझं मन काय सांगते, माझं शरीर काय सांगते, माझ्या घरातले लोक काय सांगते, मी या गोष्टीवर नाही विश्वास ठेवते. मी कोणावर विश्वास ठेवते? आणि त्याच्या लिखित वचनावर. कशावर विश्वास ठेवते? जर त्याने मला अभिवचन दिलंय की त्याला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय, तर मला ते मिळालंय असं मी काय ठेवते? हालेलुया हालेलुया. त्याच्यामध्ये भेटल का, नाही भेटल का, होईल का, नाही होईल का, डॉक्टरना दाखवू का, ही गोळी घेऊ का, याच्याकडे जाऊ का, त्याच्याकडे जाऊ का, असं करू का, तसं करू का, हे जर गोष्टी केल्या तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये संशयाला किंवा अविश्वासाला निर्माण करते. हालेलुया हालेलुया. विश्वासाची स्टेप अशी प्रियांनो तुझ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुला बसलेल्या फटक्याने प्रभू मला काय मिळालंय? तू माझ्यासाठी दरिद्री झालास की तुझ्या दारिद्र्याने मी काय झालोय? तुम्हाला काय दिलेलं आहे? सार्वकालिक जीवन. हालेलुया. त्याने लिहिलेल्या प्रत्येक त्याच्या लिखित एक एक वचनावर ज्यावेळेस आपण अंतःकरणपूर्वक पूर्णपणे काय ठेवतो? काय ठेवतो? माझ्या विरुद्ध चालणार सैतानाचं कुठलंही हत्यार माझ्यावर चालू शकत नाही, कारण येशूने प्रत्येक ते हत्यार काय केलेलं आहे? नष्ट केलेलं आहे. हालेलुया. आज जर आपला विश्वास आहे ना, सैतानाचं कुठलंच हत्यार तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. हालेलुया. पण महत्वाचं काय तुम्हाला माहितीये? आपल्याला परमेश्वराच्या वचनाविषयी असणारं ज्ञान. परमेश्वराच्या वचनाविषयी असलेलं काय? इथं परुषी लोक होते, सदुकी लोक होते, शास्त्री लोक होते आणि सगळे लोक होते. आणि येशू सगळ्या लोकांमध्ये काय बोललाय? तुझ्या पापाची काय झालेली. आणि ते विचार करत आहे हा व्यक्ती आलाय काय प्राप्त करण्यासाठी? आरोग्य. आणि येशू काय म्हणते? तुझ्या पापाची काय झाली. जर ते शास्त्र पंडित होते, त्यांना सगळं शास्त्र माहित होतं, त्यांना सगळ्या गोष्टी माहित होत्या, जर त्यांनी थोडस जरी ओळखलं असतं की हा येशू देवाचा पुत्र आहे आणि याला अधिकार आहे पापांची काय करण्याचा? क्षमा करण्याचा. हालेलुया. त्यांनी ओळखलं जरी असतं किंवा त्यांनी ओळखून त्याच्यावर विश्वास जरी केला असता तरी तुम्हाला माहितीये त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा महान काम झाले असते. हालेलुया. आज जगामध्ये तुम्ही बघा एवढे सगळे लोक आहे, सगळ्यांना माहिती येशू पापांची काय करतो? सगळ्याच लोकांच्या पापाची क्षमा होती का?
जे लोक त्याच्यावर काय ठेवतात? आणि विश्वास ठेवून काय करते? कृती करते. विश्वास ठेवून काय करते? काय करते? आणि कृती म्हणजे ते कशाला दर्शवत तुम्हाला माहितीये? संडेला चर्चला येते, घरामध्ये प्रार्थना करते, वचन वाचते, आपल्या लेकरांना परमेश्वराच्या भयामध्ये ठेवते, आपल्या घरातल्या लोकांना परमेश्वराच्या वचनामध्ये ठेवते. हे ते काय करते? कृती करते. म्हणजे विश्वास आहे आणि त्या विश्वासाबरोबर ते काय करते? कृती करते. आणि त्या कृतीच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय प्राप्त होते? सार्वकालिक जीवन. हालेलुया. बायबल मध्ये काय म्हटलंय? देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला, जे कोणी त्याच्यावर काय ठेवतील त्यांचंच काय होईल? त्यांना काय प्राप्त होईल? सार्वकालिक जीवन. सगळ्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे का? सगळ्यांचंच तारण होणार आहे का? जे लोक त्याच्यावर काय ठेवते? काय ठेवते? म्हणून प्रियांनो, विश्वास खूप काय आणि विश्वास कसा असला पाहिजे? काहीही होऊ द्या, काहीही होऊ द्या, मला जर परमेश्वराने अभिवचन दिलंय की तो मला कधीच या परिस्थितीमध्ये राहू देणार नाही, तर तो नक्कीच ती गोष्ट बदलणार. म्हणजे हालेलुया, हालेलुया. सैतान किती तुम्हाला सांगेल, काय एवढं चर्चला चालले, काय एवढं प्रार्थना करते, काय एवढं येशूचे गुणगान गाते, अजून तर कुठंच काही दिसत नाही. अजून तर त्याला काय म्हणायचं? माझा येशू मला सर्व काही दाखवते. माझं फ्युचर येशू ख्रिस्तामध्ये काय आहे? एकदम ब्राईट आहे. हालेलुया, हालेलुया. सैतान नेहमी मनामध्ये काय निर्माण करतो? निराश. काय निर्माण करतो? कारण त्याचा हतियार काय आहे? अविश्वास आणि निराश. कारण त्याला माहिती, जोपर्यंत हे अविश्वासामध्ये, निराशामध्ये बांधले गेलेले, तोपर्यंत देवाचा गौरव होणं काही नाहीये, शक्य नाही. देवाचा गौरव होणं काही नाहीये. पण जसं परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करणारे, मानरीत्या परमेश्वराचं काय होणार आहे? गौरव. कारण आजारातून बरे व्हाल त्यावेळेस परमेश्वराचा गौरव करायला, समस्येतून बाहेर याल त्यावेळेस परमेश्वराचा गौरव करणार आहे, अडचणीतून बंधनातून बाहेर याल त्यावेळेस परमेश्वराचं काय करणार आहे? तेव्हा म्हणायची गरज नाही पडणार, देवाला धन्यवाद द्या, देवाचा गौरव करा म्हणून. हालेलुया. ऑटोमॅटिक तुमच्यातून ती गोष्ट काय होणार आहे? बाहेर. हालेलुया. कोणी नाही जरी म्हटलं तरी तुम्ही स्वतःच परमेश्वराचा नाचून गाऊन स्तुती आराधना करून त्याचं काय करायला लागतं? त्याने माझ्या जीवनामध्ये काय केलंय? मोठ्या गोष्टी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सैतान तुमच्या परमेश्वराच्या त्या गौरवाला काय करण्यासाठी? झाकून ठेवण्यासाठी काय करत? तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करत. हालेलुया. काय प्रयत्न करते तुम्हाला माहितीये? तो नेहमी तुमच्या कशाला दाखवेल? तुमच्या परिस्थितीला. कशाला दाखवेल? कशाला दाखवेल? कारण आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे लोक नाही, तर आपण डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक. हालेलुया, हालेलुया. डोळ्याला जी परिस्थिती दिसते ना त्याच्याकडे पाहू नका, डोळ्याला जी गोष्ट दिसत त्याच्याकडे पाहू नका, तर विश्वासाने जे वचन तुम्ही ग्रहण करत आहे त्याला तुमच्या समोर ठेवून पुढे आणि पुढे चालत राहा. हालेलुया. तुम्ही विश्वासाने अद्भुत गोष्टींना काय करणार आहे? प्राप्त करणार. हालेलुया. आज जर तुम्हाला अंधार दिसत आहे, त्या अंधाराकडे पाहू नका, तर नेहमी प्रकाशाविषयीची घोषणा करत राहा. मी प्रकाश आहे आणि परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कधीच अंधार राहू देऊ शकणार नाही, कारण त्यांनी मला प्रकाशाची प्रजा बनवलेली आहे. लगेच तुमची परिस्थिती काय व्हायला लागेल? हालेलुया, हालेलुया. म्हणून सगळ्यात मोठा हा सिद्धांत, हा प्रिन्सिपल आहे, जर तुम्हाला तुमच्या विश्वासामध्ये स्ट्रॉंग व्हायचंय, तुमच्या फेथ मध्ये स्ट्रॉंग व्हायचंय, तर नेहमी तुम्हाला परमेश्वराच्या वचनाकडे बघत राहायचं. कशाकडे बघायचंय? कधीच तुमच्या परिस्थितीकडे बघू नका, तर कधीच तुमच्या समस्येकडे काय करू नका, बघू नका. हालेलुया. समजलं सगळ्याला? म्हणून आपल्याला काय करायचंय? कसा विश्वास करायचा आहे? पूर्णपणे. कसा विश्वास करायचा आहे? आणि त्या विश्वासासाठी आपल्याला काय करायचे? स्टेप घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला? काय घ्यायचंय? स्टेप म्हणजे निर्णय घ्यायचा आहे. काय घ्यायचं आपल्याला? तर आपण विचार करू की मी घरातच बसून राहील, मी चर्चलाच जाणार नाही, आणि तेव्हा मला घरी येऊन मला काय करत? आरोग्य देईल.
होणार आहे का? पण मी आज सकाळी झोपेतून उठून लवकर चर्चला जाईन, कारण मला माहिती देव माझी वाट बघत आहे. आणि जसं मी त्याच्या भवनामध्ये जाईन, त्याच्या उपस्थितीमध्ये जाईन, तो मला त्याच्या महान सामर्थ्याने भरेल आणि प्रत्येक ज्या माझ्या विरुद्ध चालणाऱ्या प्रत्येक सैतानाची योजना काय होतील? नाश होतील. हालेलुया. हा आपला काय आहे? विश्वास. आणि त्या विश्वासाने आपण त्याच्या कुठे येतो? उपस्थितीमध्ये. कुठे येतो? त्याच्या उपस्थितीमध्ये. आणि जसं त्याच्या उपस्थितीमध्ये येतो, सगळी परिस्थिती काय व्हायला लागते? बदलायला. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्हाला माहितीये, हा जो पक्षघाती मनुष्य होता, येशूने अगोदर त्याला काय म्हणलं? तुझा काय मोठा आहे? विश्वास. त्याच्या विश्वासाबद्दल परमेश्वर बोलला आणि नंतर काय म्हणला? मुला, तुझ्या पापाची काय झालेली? हालेलुया. आणि नंतर काय म्हणलं? उठ, आपली बाज उचलून घेऊन काय करायला? हालेलुया. 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 जर तुम्ही विश्वास ठेवणार आहे, काय ठेवणार आहे? काय ठेवणार आहे? आणि हा विश्वास करणार आहे की आपल्या पापांची काय झालेली? तर तुम्ही कोणीच तुमच्या बाजेवर जे तुम्ही आलेले तुमची बाज उचलून घेऊन तुम्ही चालायला लागणार. तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना, त्या सगळ्या समस्या आज येशूच्या नावामध्ये नष्ट होणार. या प्रियांनो, आपले डोळे बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि प्रार्थना करूया. परमेश्वराला बोलूया की ज्या पद्धतीने त्या पक्षघाती मनुष्याच्या जीवनामध्ये प्रभू तू महान काम केलंस. त्याने जी काही कृती केली, त्या कृतीला बघून परमेश्वरा तू त्याच्या सर्व पापांची क्षमा केली. ओ रबा शियांदो प्रभू, आम्हाला असे महान स्टेप घेण्यासाठी, महान असे निर्णय घेण्यासाठी, अद्भुत अशा गोष्टी करण्यासाठी विशेष करून पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्य कर पवित्र आत्मा. ओ लेब्रो नामा शियांदो रोबो. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. तो प्रभू आम्हाला आशीर्वादित करत आहे. आम्ही आमच्या परिस्थितीकडे किंवा आम्ही आमच्या समस्येकडे लक्ष लावत नाही, तर तुझ्या त्या लिखित वचनावर आम्ही विश्वास ठेवत आहे. कारण तुझं वचन सांगतं प्रभू, या आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण तुझ्या मुखातून निघलेलं वचन कधीच टळणार नाही प्रभू. त्याचा काना मात्र सुद्धा टळणार नाही. प्रत्येक गोष्ट पूर्ण होणार आहे प्रभू. आणि आम्ही तुझ्या त्या लिखित वचनावर विश्वास ठेवतो की प्रभू आम्ही कधीच सेम राहणार नाही प्रभू. आम्ही बदलून जाणार आहोत प्रभू. तुझ्या वचनामध्ये तू बोललेलास प्रभू, तू आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तू आम्हाला आशीर्वादामधून आशीर्वादामध्ये घेऊन जातो. तू आम्हाला ब्लेस केलंस पिता. आम्ही तुला धन्यवाद येशूच्या नावात मागतो म्हणून.